जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आज झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली। महापौर व उपमहापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली। अलीकडेच पार पडलेल्या जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते। महायुतीने बहुमताचा आकडा सहज पार करत शहराच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। त्याच पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून महापौर व उपमहापौरपदाची निवड अपेक्षेप्रमाणे झाली। नव्या महापौर दीपमाला काळे यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक कारभार करण्याचे आश्वासन दिले, तर उपमहापौर मनोज चौधरी यांनी महायुतीतील समन्वय राखून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। या निवडीमुळे जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। छत्रपती महाराज 17वा महापौराचा मधला आणि महापालिकेच्या स्थापनेपासून 17व्या महापौर म्हणून तुम्ही विराजमान होणार आहेत। जळगाव शहरासाठी कोणत्या कामांना सुरुवातीला प्राधान्य असणार आहे 8 वर्षाच्या काळात? मी जसं तुम्हाला आता सांगितलं की जे आपले रस्त्यांचे कामं जे अपूर्ण राहिलेले होते आमच्या म्हणजे मागील काळामध्ये ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे। आम्ही मामा आहेत आमच्यासोबत, भाजपाचे आमदार गिरीश भाऊ महाजन व आता महायुती जे आमचे सर्व जे नेते आहेत ते आमचं हे पहिलं हे राहणार आहे की जे मागील रस्त्यांचे वगैरे कामास राहिलेले होते ते आम्ही पूर्णतेला नेणार आहोत। काही महिलांची संख्या खूप मोठी आहे सभागृहामध्ये, महिलांच्या खूप समस्या आहे। आपण जर मूलभूत सुविधेचा विचार केला तर जळगाव शहरामध्ये अद्यापही स्वच्छतागृह किंवा महिलांसाठी ठिकठिकाणी प्रसाधनगृह नसल्याची बाब आहे। महिला म्हणून तुमच्याकडे खूप अपेक्षेने जळगावकर महिला पाहत आहेत, त्यांच्यासाठीचा काय प्लॅन आहे? हो, महिलांसाठी मी सांगू इच्छिते, ॲज अ महिला म्हणून मी इथे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांची महापौर म्हणून आता मी इथे विराजमान आहे। त्यामुळे एक आनंद होतो आहे की महिलांना एक मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे। तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते। जे आपले स्वच्छतागृह आहे, मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही 4-5 प्रोजेक्ट्स ते आणलेले होते, तर ते स्वच्छतागृहाचे उभारणी करून आम्ही ते इथे जळगावकरांची सुविधा दिलेल्या होत्या। पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे। आम्ही सर्व मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट्स आणू शकतो ते आमचा प्रयत्न राहील। प्रशासन आपल्याला मदत करेल का? कारण जर आज महापौर निवड उपमहापौर निवड या ठिकाणी होत आहे, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आज या सभागृहात आलेले आहेत, मात्र सभागृहाची अवस्था एकदम दयनीय आहे। प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मानसिकता या ठिकाणी दुरुस्तीसाठी दाखवलेली नाहीये। मला सुरुवात महापालिकेपासूनच करावी लागणार आहे। हो, नक्की। जसं मी सांगितलं की 2.5 वर्ष झाले आमची बॉडी ही नव्हती आणि आम्ही इथे आमची बॉडी इथे नसल्यामुळे प्रशासन हा इथे एकटा होता, त्याच्यामुळे त्यांना तिथे एकटा काम करण्याची ही सवय झालेली होती। पण निश्चितच आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की मी एक महिला असून महिलांना सर्व स्वच्छता नीटनेटकं हवं असतं आणि डिसिप्लिनने कामं हवे असतात। तर माझी हेच राहील, अपेक्षा राहील की प्रशासनाने माझ्यासोबत कसं डिसिप्लिनने काम करावं मी ते बघेल नक्की। तुम्ही सांभाळलेला आहे आणि आज निवड देखील झालेली आहे। आज पहिल्यांदा म्हणजे गणपतीरायांना वंदन करून मी आधी मी शिवसेनेतर्फे आपले उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे। तर आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोर अप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघी आणि माझे गुरुवर्य शांभव कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो, ते माझे गुरुवर्य शांभव कोकटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व नगरसेवक ज्यांच्यामुळे मी आज या महापालिकेत उपमहानगर प्रमुख महापौर म्हणून निवडून आलो, त्यांचे सर्वांचे आभार मानतो।
70 आणि ते 5, कारण की त्या लोकांनी बिचारांनी कोणीही फॉर्म भरला आणि त्यांचेही आभार मानतो. तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू. मी माझ्या प्रभागात म्हटलं होतं काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे. मी असेल, महापौरताई असतील, निश्चित सगळे मिळून आम्ही प्रभागाचा आणि जळगाव शहराचा निश्चितच विकास करू. सगळ्या नागरिकांना